तुम्हाला जर पुस्तक वाचायची आवड असेल आणि काहीतरी सनसनाटी वाचायचं असेल तर या कादंबऱ्या तुमच्यासाठीच आहेत. सुहास शिरवाळकर यांच्या या 5 कादंबऱ्या तुम्हाला गुंतवून तर ठेवतीलच, पण शेवटी मात्र तुम्हाला नेमकं तुमच्यासोबत काय घडलं कळणारच नाही. पहिली कादंबरी आहे अंतिम. यात एका श्रापामुळे मुख्य पात्राचं संपूर्ण खानदान एका देवमास्याकडनं मारलं जातं. आता मुख्य पात्रासोबत काय होतं हा या कथेचा विषय आहे. दुसरी कादंबरी आहे सनसनाटी. ही कथा मुख्य पात्राचा मागचा जन्म आणि अतृप्त आत्मांचा भयानक खेळ आहे. कथेचा प्रवास पुस्तकाच्या नावासारखाच सनसनाटी आहे आणि शेवट एवढा थरारक असतो की बॉलिवूडची एखादी हॉरर फिल्म ही फिकी पडेल. तिसरी कादंबरी आहे गाफील. ही कथा शिरवाळकरांच्या गाजलेल्या कादंबऱ्यांपैकी एक आहे. सामाजिक विषय आणि भन्नावून ठेवणाऱ्या घटना आपल्याला शेवटपर्यंत कथेसोबत बांधून ठेवतात. चौथी कादंबरी आहे झलक. ही कथा एका मुलाची आहे ज्याच्यासोबत लहानपणी एक अपघात होतो आणि तिथून सुरू होते विचित्र घटनांची मालिका. आणि पाचवी कथा जी शिरवाळकरांची सर्वात भन्नाट कथा आहे समांतर. यात मुख्य पात्राचं आयुष्य दुसऱ्या एका माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं असतं. एक सल्ला असा की या पुस्तकाचा पृष्ठभाग न वाचता तुम्ही ही कादंबरी वाचा. कथेचा शेवट वाचून तुम्ही सुन्न व्हाल. तुम्ही अशी अजून कोणती पुस्तकं वाचली आहेत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका.